महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 7 अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वसवंत वानखडे विजयी झाले। निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला। उमेदवार श्री वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी सामान्य निरीक्षक CG रजनीकांतन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या। बळवंत वसवंत वानखडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 5,26,271 मतांनी निवडून आले। नवनीत रवी राणा भारतीय जनता पार्टी 5,06,540 मध्ये घेऊन दुसऱ्या स्थानी राहिले, तर दिनेश गणेशराव बुक प्रहार जनशक्ती पक्ष 85,300 मते घेऊन तिसऱ्या स्थानी। या मतदारसंघासाठी निवडणुकींच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान झाले। मतमोजणी लोकशाही भवन अमरावती येथे आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली। मतमोजणीच्या 19 फेऱ्यांनंतर निकाल जाहीर झाला। मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून CG रजनीकांतन हे बडनेरा अमरावती व तिवसा विधानसभा मतदार क्षेत्राकरिता, तसेच अंजना पंडा यांनी अचलपूर दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार क्षेत्राकरिता काम पाहिले। मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशनानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 10 टेबलवर, तर EVM वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्येकी 18 टेबलवर करण्यात आली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। निवडून पण आले, पुष्कळचा कालावधी लोटला होता, त्याबद्दल आता इथं काँग्रेसचं यावेळेला ठरवलं होतं आम्ही सगळ्यांनी मिळून की यावेळेला पंजाला मागायचं, कारण मागच्या वेळेला देखील आम्हीच त्यांना निवडून दिलं होतं जे आत्ता पडल्या त्या माजी खासदारांना, आणि त्याही वेळेला आम्ही म्हटलं होतं की तुम्ही चिन्हावर त्यांना दिलं पाहिजे। अमरावती जिल्हा हा काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे, सेक्युलर विचारधारेचा हा जिल्हा आहे, आणि या जिल्ह्यामध्ये पंजा मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं विजयी झालेला आहे। काय मागचं राजकारण होतं मला ठाऊक नाही, कसा काय पंजा इथून गेला याची मला कल्पना नाही, पण पंजा इथे परत आणायचा होता आणि पंजावर निवडणूक जिंकायची होती हे आम्ही ठरवलेलं होतं। अमरावतीकडे आणि त्या ठिकाणी तुम्ही विजयी झालेला आहात, नवनीतांचा पराभव काय सांगणार? ही अमरावतीच्या दृष्टीनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती, आणि महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आणि आमचं जे नियोजन आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या ताई यशोमतीताई ठाकूर यांनी केलेलं, ह्यामुळे हा विजय सुकर झाला, आणि आमचा विजय निश्चित होणार हे वारंवार आपल्या चॅनलला सुद्धा मी सांगितलं होतं, आणि आज आपल्याला आज आमचा विजय पाहायला मिळेल। भाजपनं प्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील अमरावतीच्या जागेसाठी सभा झालेल्या होत्या, काय सांगणार? ही त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची होतीच, पण आमच्याही दृष्टीनं प्रतिष्ठेची होती, कारण आज देशाचं संविधान वाचलं पाहिजे या दृष्टीनं इथली जनतेनं आम्हाला साथ दिली। आपण पाहत असाल राहुलजी गांधीजी आले, नंतर शरद पवार साहेब आले, उद्धवजी ठाकरे साहेब आले, ही सर्व मंडळी आली, नेते मंडळी आली, ती यासाठी की ही जागा आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकलो पाहिजे, आणि आपण आज ती जागा जिंकलो। ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच ते खासदार असा प्रवास झालेला आहे, कसं काय पाहता? त्याचा निश्चितच आनंद आहे। लोकशाहीत ह्या ज्या काही घटनात्मक संस्था असतात, मग ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, पण या सर्व संवैधानिक घटकांचा संस्थांचा मी सदस्य झालो, याचा मला अतिशय आनंद आहे। आनंदराज आंबेडकर मतदान घेऊन आपल्याला मत कमी मिळेल म्हणून काय सांगितल्याबद्दल आपण विजय कमी म्हणजे पडणार अशी चर्चा होती? नाही, आता त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, सर्व जिल्ह्यांना काय पाहायचं होतं ते पाहिलं। सुदाम काका देशमुख यांच्या इलेक्शनची पुनरावृत्ती बळवंत वानखडे यांनी केली अशी चर्चा सुद्धा केली जाते। हो, मगाशी मी जो उल्लेख केला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती, तर जनशक्तीचा विजय झाला आणि जनशक्ती पाठीशी होती, म्हणूनच सुदाम काकाची वारंवार आठवण झाली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि
सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.